क्रिकेटच्या मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2025 ही मालिका चाहत्यांसाठी एखाद्या रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हती. एका बाजूला कसोटी मालिकेतील लाजिरवाणा पराभव तर दुसऱ्या बाजूला एक दिवसीय मालिकेतील ऐतिहासिक आणि दमदार विजय. संघ निवडीपासून ते वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्यापर्यंत अनेक महत्त्वाचे प्रश्न या मालिकेने उपस्थित केले. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह प्रोडक्शन्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, नुकताच झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या एक दिवसीय क्रिकेट मॅचने लाखो भारतीय क्रिकेट प्रेमींना भुरळ लावली आहे. या विजयापूर्वी भारताला कसोटी मालिकेत एक अत्यंत दुःखद पराभव स्वीकारावा लागला. परंतु म्हणतात ना, हार की जीतने वाले को बाजीगर कहते हैं. कसोटी सामन्यातील पराभवातून सावरून भारतीय क्रिकेट संघाने जी बाजी मारली आहे ती सिद्ध करते की पराभव हा अंत नसून विजयाचा प्रारंभ आहे. 2 सामन्यांची फ्रीडम करंडक कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली, परंतु दोन्ही सामन्यांमधील फरकाने खूप काही सांगितले. पहिल्या कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारतीय संघ व्यवस्थापनावर, विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर प्रचंड टीका झाली. दुसऱ्या कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय मिळवत मालिकेची बरोबरी साधली. याबद्दल स्पष्टीकरण देताना गंभीर यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार केला. त्यांनी म्हटले की टीम ट्रान्झिशन असताना तसेच फॉर्ममध्ये असलेला कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत फलंदाजी करू शकला नाही. या महत्त्वाच्या गोष्टींकडे माध्यमांनी दुर्लक्ष केले. 2 प्रतिस्पर्धी संघाच्या प्रशिक्षकांनी केलेली वक्तव्ये या मालिकेचे वैशिष्ट्य ठरले. दुसऱ्या कसोटीनंतर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कोनार्ड यांनी ग्रॉवल या वादग्रस्त शब्दाचा वापर केला. ते म्हणाले की आम्हाला भारतीय फलंदाजांना मैदानावर भरपूर वेळ घालवण्यासाठी अक्षरशः ग्रॉवल करण्यास भाग पाडायचे होते. ग्रॉवल या शब्दाचा अर्थ म्हणजे लोटांगण घालवणे. क्रिकेटच्या इतिहासात वंशवादाच्या छटा असलेला हा शब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला. अखेरीस एक दिवसीय मालिका गमावल्यानंतर त्यांनी या शब्दाबद्दल खेद व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा हेतू केवळ भारतीय संघाला शारीरिकदृष्ट्या कठोर परिश्रम करायला लावणे हा होता, वाईट भावना नव्हती. दुसरीकडे गौतम गंभीर यांनी एक दिवसीय मालिका जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत माध्यमांवर आणि स्प्लिट कोचिंगची मागणी करणाऱ्या एका IPL संघाच्या मालकावर जोरदार निशाणा साधला. क्रिकेटचा अनुभव नसलेल्यांनी आपल्या कामात ढवळाढवळ करू नये असे सडेतोड मत त्यांनी व्यक्त केले. कसोटीतील चुरस आणि टीका टिप्पणीनंतर 3 सामन्यांची एक दिवसीय मालिका भारताने 2-1 अशी जिंकून आपल्या चाहत्यांना दिलासा दिला. भारताने पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला, पण त्यानंतर झालेल्या टीकेमुळे गंभीर यांना ट्रोल करण्यात आले. दुसरा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घातली. या पराभवानंतर शुक्री कोनार्ड यांनी निराशा व्यक्त केली की दक्षिण आफ्रिकेने एकाच दौऱ्यात भारताला दोन्ही फॉर्मॅटमध्ये हरवण्याची एक दुर्मिळ संधी गमावली. या विजयाचे मुख्य कारण म्हणजे भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धकाला 270 धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार KL राहुलने तब्बल 20 सामन्यांनंतर नाणेफेक जिंकण्याचा श्राप मोडून काढला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या विजयात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालचे पहिले एक दिवसीय शतक तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुभवाची साथ मोलाची ठरली. तसेच कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या अचूक गोलंदाजीने आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले, ज्यामुळे भारताने 9 गडी राखून सहज विजय मिळवला. आणखीन एक खळबळजनक बातमी येत आहे की अजित आगरकर यांची निवृत्ती होणार आहे. आता हे खरं का खोटं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. क्रिएटिव्ह प्रोडक्शन्सच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.